मी शिवानी. थोडं बोलायचं होतं माझ्याबद्दल. हिमनग जसा दिसतो तसंच माझं आयुष्य आहे. जगाला दिसतं फक्त 10%च, पण पाण्याखाली लपलेलं 90% दिसतच नाही. आणि मला ते कोणासमोर उघड करावंसं सुद्धा वाटलं नाही. जग समजून घेईल की नाही याची खात्री नाही म्हणून. पण तुम्ही सगळे मला आपले वाटलात. तुमच्याशी बोलावंसं वाटलं, व्यक्त व्हावंसं वाटलं, म्हणून हा पत्र प्रपंच. माझे आई वडील मी 17 वर्षांची असताना अकाली गेले. अचानक डोक्यावरचं छप्पर आणि पायाखालची जमीन निघून गेल्यासारखं वाटलं. तेव्हापासून मला माझ्या मावशीने वाढवलं, योग्य ते संस्कार केले. पण आई वडिलांच्या जाण्याची पोकळी मी व्यवसायात लक्ष घालून भरून काढायचा प्रयत्न केला. सतत बिझी राहिले, माणसांपासून लांब राहिले आणि त्यामुळे सतत बाहेरच राहिले. मी कधीच माणसांनी भरलेलं घर बघितलं नव्हतं, नाती अनुभवली नव्हती. पण इथे तुमच्या घरी आल्यावर मला चंद्रकांत सर, तिलोत्तमा मॅडम मध्ये माझे आई वडील दिसले. इतकी आपुलकी, इतकं प्रेम मी इथे बघितलं आणि नकळत वाटून गेलं तुमच्या कुटुंबाचं एक भाग व्हावं. आणि योगायोगाने आमच्या कंपनीच्या कॅम्पेन निमित्त तुमच्या घरी राहायची संधी सुद्धा मिळाली. तुमची परवानगी पण मागितली, पण प्रत्येक घराचे काही नियम असतात, मर्यादा असतात, याची जाणीव नव्हती मला. माझी अपेक्षा होती जसं तुम्ही तुमच्या सुनांना स्वीकारलं तसंच मला सुद्धा स्वीकाराल. पण असो, कदाचित मी त्या योग्यतेची वाटलेच नाही तुम्हाला. तुमची शिवानी. आता कळलं तुम्हाला आपल्या घरी राहायची मी शिवानीला परवानगी का दिली ते. इथेच राहा. मेक युअरसेल्फ एट होम. थँक्यू. तुम्ही पण इथे जाणार आहात का? म्हणजे काय, पीए मी शिवानी मॅमची. माझ्याशिवाय त्यांचं पान सुद्धा हलत नाही. माझं पण. हा, बरं, आता आठवडाभर ही मंडळी इथे राहणार असतील तर मला वाटतं गेस्ट रूम मध्ये शिफ्ट करूया यांना. चालेल, मी काळजी घेणार. असं कसं? आपल्या घरचा एक सदस्य म्हणून आपण हिला स्वीकारलंय ना. मग गेस्ट रूम मध्ये नाही, आपल्या बरोबर राहिले. अनायसे सोहम नाहीये, राजकुमार सुद्धा नाहीये, तर तारा, अमृता, तुम्ही दोघे जण एकत्र राहाल. आणि तुमच्यापैकी कुठली एक खोली हिला द्याल. तुम्ही ठरवा कुठली ते. थँक्स. वेलकम. येऊ का? या ना. ये. नाईस. छान आहे रूम ना.
ऐका ना मॅम, तुमच्यासाठी ही खोली जरा लहान वाटते ना? हेच हेच तर शिकायचंय ना किरण. खोली जरी लहान असली तरी मन मोठं असायला हवं. आता हेच बघ ना, हार्डली 2-1 दिवसांची ओळख असेल आपली, पण तरी सुद्धा माझी जॉईंट फॅमिली बरोबर राहायची ओढ बघून तुझ्या सासूबाईंनी लगेचच परवानगी दिली. हो, अशाच आहेत त्या. तुम्ही आता इथे अजिबात संकोच करू नका. मी रूम सगळी आवरून ठेवली, तुम्ही तुमच्या पद्धतीने सेट करू शकता. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. अमृता, आय एम रिअली व्हेरी सॉरी. अरे मला पूर्णपणे कल्पना आहे की आम्ही अचानक अशा आल्यामुळे तुझी प्रायव्हसी डिस्टर्ब होईल ना. नाही, तसं काही नाही. असंही माझी कुठली आली प्रायव्हसी. सॉरी, तुमचे हजबंड? ते बाहेर गावी गेलेत. बाहेर गावी बिझनेसच्या निमित्ताने असेल. हो, बिझनेस निमित्तानेच. त्याने ना स्वतःला कामात खूप अडकून घेतले हल्ली. तुम्हाला आणखीन काही लागलं तर मला सांगा, मी लगेच आणून देईन. नाही नाही, डोवारी. असंही किरण काही इथे नाही राहणार आहे, ती गेस्ट रूम मध्ये राहणार आहे है ना. सो इथे आता जेवढं काही आहे दॅट्स इनफ फॉर मी. किरण, तुला काही प्रॉब्लेम नाही ना गेस्ट रूम मध्ये राहायला? अगदी बरोबर बोलतायत मॅडम. तसंही ही रूम जरा मला कंजस्टेड वाटते. सी, शिवानी मॅम, तुम्हाला ज्या काही गोष्टी लागणार आहेत ना, त्या सगळ्या मी या बॅगेत भरून ठेवल्या. तू माझी काळजी करू नकोस. मला काही लागलं तर अमृता आहेच ना. आणि असंही आता या खोलीत जे काही आहे ते माझंही आहे, राईट? हो, आणि असंही तुम्ही पाहुणे आहात आमचे. आयुष्यभर थोडी राहणार आहात इथे. आणि राहिले तर काही प्रॉब्लेम आहे? सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे आमच्या मॅडमचा. अधून असा मस्करी करायचा मूड होता आमच्या मॅडमचा. चांगलं आहे, चांगलं आहे. आणि आता काही आठवडाभर आहात ना इथे, आम्हाला पण आवडेल तुम्हाला जाणून घ्यायला. मॅडम, मी निघू का आता? मी येते ना. फक्त काय आहे, त्याच्या आधी ही बॅग आणि यातलं सामान लावायला जरा अमृताला हेल्प कर, म्हणजे तिच्या एकटीवर नको पडायला ना. तुम्ही दोघी सामान लावा, मी आले जर. चालेल मॅडम. थँक्स. अहो, तुम्हाला सांगू, मला ना वाटलंच नव्हतं तिलोत्तमा मॅडम परवानगी देतील म्हणून. अगे एवढं इमोशनल पत्र वाचल्यावर कोण परवानगी नाही देणार. आणि तसंही आई इमोशनल आहेच. माहिती आहे मला. हे म्हणजे त्या वरून दाखवायला कठोर आहे तसं दाखवतात, पण आतून खूप चांगल्या आहेत त्या. म्हणजे एवढी वर्ष बिझनेसमध्ये असल्यानंतर ना व्यक्तीचा स्वभावच तसा होतो.